आम्ही कसेबसे त्या नदीच्या पुलावर आलो. पुलावर असतात त्याप्रमाणे त्यावर कसल्याच भिंती नाहीत. तेथे फक्त 5 ते 10 फुटांवर रोवलेल्या दगडांची रांग आहे. त्यावर दगडांची फरसबंदी आहे. आम्ही त्या रस्त्याने येत होतो. त्या रस्त्याला काटकोनात तो नदीवरील पूल होता. रस्त्यावरून पुलावर येण्यासाठी तीव्र वळण घ्यावे लागणार होते. पुलाच्या अगदी पहिल्याच बाजूच्या दगडाजवळ घोड्याने थेट जाण्याऐवजी वळण घेतले आणि तो उधळला. टांग्याचे चाक बाजूच्या दगडावर इतक्या जोराने आदळले की मी उचलला गेलो व पुलाच्या दगडी फरसबंदीवर फेकला गेलो आणि तो घोडा व गाडी पुलावरून नदीत पडली. मी इतक्या जोराने आपटलो की मी बेशुद्धच पडलो. महारवाडा नदीच्या अगदी दुसऱ्या किनाऱ्याला होता. स्टेशनवर माझे स्वागत करण्यासाठी आलेली माणसे माझ्या अगोदर तेथे पोहोचली होती. पुरुष, स्त्रिया व मुले यांच्या आरडाओरड्यात शोक करीत मला उचलून महारवाड्यात नेण्यात आले. मला कित्येक दुखापती झाल्या. माझा पाय मोडला. कित्येक दिवस मी काही करण्यास असमर्थ होतो. हे सर्व कसे घडले हे मला समजू शकत नव्हते. टांगे तर रोज त्या पुलावरून जातात येतात आणि पुलावरून टांगा सुरक्षित नेण्यात गाडीवान कधीच कसूर करत नाहीत. चौकशी केल्यावर मला खरी गोष्ट सांगण्यात आली. रेल्वे स्टेशनवरील उशीर टांगेवाले अस्पृश्य असलेल्या गावाला असलेल्या प्रवाशाला टांग्यात घेऊन जाण्यास तयार नव्हते म्हणून झाला. ती गोष्ट त्यांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारी होती. महाराणी मी त्यांच्या वस्तीवर चालत जावे हे सहन होऊ शकले नसते. माझ्या प्रतिष्ठेविषयीच्या त्यांच्या भावनांशी ते जुळणारे नव्हते. त्यामुळे एक तडजोड करण्यात आली. ती तडजोड अशी करण्यात आली. टांग्याचा मालक टांगा भाड्याने देईल पण चालवणार नाही. महार टांगा भाड्याने घेऊ शकले परंतु चालवू शकत नव्हते. महारांना टांगा घेता आला व तो चालवण्यासाठी त्यांनी कोणाला तरी शोधले. महारांना हा मार्ग पसंत पडला परंतु प्रवाशांची सुरक्षा त्याच्या प्रतिष्ठेपेक्षा अधिक महत्त्वाची असते ही गोष्ट ते उघडच विसरले. त्यांनी जर याचा विचार केला असता तर ते मला नियोजित स्थळी सुखरूप नेईल असा गाडीवान शोधू शकले असते. वस्तुस्थिती अशी होती की त्यांच्यापैकी कोणीही तो त्यांचा धंदा नसल्यामुळे गाडी हाकू शकत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातीलच कोणाला तरी गाडी हाकण्यास सांगितले. त्या माणसाने त्याच्या हातात लगाम घेतला तेव्हा काहीच अवघड नाही असे वाटले. परंतु तो गाडीत येताच त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि तो इतका हताश झाला की त्याने नियंत्रण करण्याचे सारे प्रयत्न सोडून दिले. माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी 40 गावच्या महारांनी माझा जीवच धोक्यात घातला होता. तेव्हा मला समजले हलके काम करणाऱ्या कामगारांपेक्षा चांगला दर्जा नसलेल्या एखाद्या हिंदू टांगेवाल्याला देखील अशी प्रतिष्ठा असते की त्या प्रतिष्ठेमुळे तो स्वतःला सर्व अस्पृश्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे समजतो. मग एखादा अस्पृश्य कायद्याचा बॅरिस्टर का असेना. 4. 1934 साली दलित वर्गाच्या चळवळीतील माझ्या काही सहकाऱ्यांनी मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार असल्यास प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मी सहमत झालो. कोणत्याही परिस्थितीत वेरूळच्या बौद्ध लेण्यांना भेट देण्याच्या आमच्या कार्यक्रमात समावेश करायचा असे ठरले. मी नाशिकला जावे व मागावर मित्रमंडळी नाशिकला मला भेटणार असे ठरवण्यात आले होते. वेरूळला जाण्यासाठी आम्हाला औरंगाबादला जावे लागणार होते. औरंगाबाद हे हैदराबादच्या मुसलमानी राज्यातील एक शहर आहे. त्याचा हिज एक्झाल्टेड हायनेस निजामाच्या साम्राज्यात समावेश होता. औरंगाबादच्या वाटेवर आम्हाला प्रथम दौलताबाद म्हणून ओळखले जाणारे दुसरे एक शहर ओलांडायचे होते. ते देखील हैदराबाद राज्यात आहे. दौलताबाद हे एक ऐतिहासिक ठिकाण असून ती एकेकाळी प्रसिद्ध हिंदू राजा रामदेव राय यांची राजधानी होती. दौलताबादचा किल्ला ही एक प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहे. त्याच्या जवळपास आलेला कोणताही पर्यटक त्याला भेट दिल्याशिवाय जात नाही. त्यानुसार आमच्या मित्रमंडळीने देखील दौलताबादच्या किल्ल्याला भेट देण्याच्या कार्यक्रमाला आपल्या कार्यक्रमात समावेश केला. आम्ही काही बसेस व पर्यटन गाड्या भाड्याने घेतल्या. आम्ही एकूण सुमारे 30 जण होतो. आम्ही नाशिकहून येवल्याला निघालो कारण येवला हे औरंगाबादच्या रस्त्यावर आहे. आमचा दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केलेला नव्हता आणि तसे अगदी जाणून बुजून केले होते. देशाच्या मध्यापासून दूर असलेल्या भागात अस्पृश्य पर्यटकाला ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्या अडचणींना टाळण्यासाठी आम्हाला गुप्तपणे प्रवास करावायचा होता. ज्या केंद्राच्या ठिकाणी आम्ही मुक्काम करावयाचे ठरवले होते त्या केंद्राच्या ठिकाणी असलेल्या आमच्या माणसांना आम्ही कळवले होते. त्यामुळे निजाम राज्यात तरी आम्ही अनेक गावे ओलांडून गेलो तरी आमच्या लोकांपैकी कोणीही आम्हाला भेटायला आले नाही. परंतु दौलताबादला स्वाभाविकच परिस्थिती वेगळी होती. तेथे आमच्या लोकांना आम्ही येत आहोत असे कळवले होते. ते आमची वाट पाहत होते आणि शहराच्या प्रवेश मार्गावर गोळा झाले होते. त्यांनी आम्हाला खाली उतरून प्रथम चहा व फराळ करा व मग किल्ला पाहायला जा अशी विनंती केली.
आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. आम्हाला चहा घेण्याची नितांत आवश्यकता होती, परंतु आम्हाला काळोख पडण्याच्या आत किल्ला पाहण्यासाठी पुरेसा वेळ पाहिजे होता. त्यामुळे आम्ही किल्ला पाहायला गेलो व आम्ही परत आल्यावर चहा घेऊ असे आमच्या माणसानं सांगितले. त्यानुसार आम्ही आमच्या ड्रायव्हरला निघायला सांगितले आणि काही मिनिटातच आम्ही किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचलो. तो रमजान महिना, मुसलमानांच्या उपवासाचा महिना होता. किल्ल्याच्या दरवाजाच्या आत अगदी बाहेरच्या बाजूस काठोकाठ भरलेला एक पाण्याचा लहान तलाव आहे. त्यात सर्व बाजूंनी दगडी फरसबंदी आहे. आमच्या प्रवासाच्या काळात आमचे चेहरे व शरीर कपडे धुळीने संपूर्णपणे माखलेले होते. आम्हा सर्वांना हातपाय धुण्याची इच्छा झाली. फारसा विचार न करता मित्रमंडळीतील काही जणांनी त्यांचे चेहरे व पाय तलावातील पाण्याने फरसबंदीवर धुतले. हे हातपाय धुणे झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या दरवाजाकडे गेलो. तेथे आतील बाजूस सशस्त्र सैनिक होते. त्यांनी महाद्वारे उघडली आणि आम्हाला कमानीत प्रवेश दिला. किल्ल्यात जाण्यासाठी परवानगी मिळवण्याकरता कोणती कार्यपद्धती आहे याविषयी आम्ही रक्षकाला विचारायला सुरुवात केली होती. त्या दरम्यान मोठी दाढी राखलेला एक म्हातारा मुसलमान म्हणाला की अस्पृश्यांनी तळे बाटवले असे ओरडत मागून येत होता. लगेच जवळपासचे तरुण व वृद्ध मुसलमान त्याला सामील झाले आणि त्यांनी आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली. धीड माजले. त्यांचा धर्म म्हणजेच नीच राहणे, अवनत राहणे विसरले आहेत. त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यांनी धमकावणारे उग्र रूप धारण केले. आम्ही बाहेरचे आहोत व आम्हाला स्थानिक चालीरीती माहीत नाही असे आम्ही त्यांना सांगितले. तोपर्यंत दरवाजापर्यंत आलेल्या स्थायिक अस्पृश्यांच्या दिशेने त्यांनी त्यांचा क्रोधाग्नी वळवला. हे तळे अस्पृश्यांकरता वापरता येऊ शकत नाही. ते तुम्ही या बाहेरच्यांना का सांगितले नाही? हा प्रश्न ते त्यांना पुन्हा विचारत राहिले. गरीब बापुडे. आम्ही तलावात उतरलो तेव्हा ते नव्हते. ती खरोखर आमची चूक होती, कारण आम्ही चौकशी न करता वागलो होतो. ती त्यांची चूक नव्हती असे त्यांनी शपथ घेऊन सांगितले. परंतु ते मुसलमान माझा खुलासा ऐकायला तयार नव्हते. ते त्यांना व आम्हाला शिव्या देत राहिले. शिवीगाळ इतकी अभद्र होती की त्यामुळे आम्ही संतापलो होतो. ते सहजी दंगल होऊ शकली असती व कदाचित खूनही झाले असते. तथापि आम्हाला स्वतः संयम पाळावा लागला. आमची सहल अचानक बंद पडेल अशा गुन्हेगारी प्रकरणात आम्हाला गुंतवून घ्यायचे नव्हते. जमावातील एका तरुण मुसलमानाचे प्रत्येकाने आपापल्या धर्माला धरून वागावे असे सारखे वालुपत चालू होते. त्याचा अर्थ अस्पृश्यांनी सार्वजनिक तळ्यातून पाणी घेऊ नये असा होता. मला अगदीच असह्य झाले आणि मी काहीशा क्रोधित स्वरात त्याला विचारले, तुमचा धर्म हे शिकवतो काय? अस्पृश्य जर मुसलमान झाला तर तुम्ही त्याला या तलावाचे पाणी देण्यास मनाई करणार काय? म्हणजेच क्या तुम्हारा धर्म यही सिखाता है यदि अछूत मुसलमान बने तो तुम उसे इस तालाब का पाणी लेने से मना करोगे? या थेट प्रश्नांचा त्या मुसलमानावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसले. त्यांनी कसलेही उत्तर दिले नाही व ते चुपचाप उभे राहिले. मी रखवालदाराकडे वळत त्याच क्रोधित स्वरात म्हणालो, आम्ही किल्ल्यात जाऊ शकतो की नाही ते आम्हाला सांगा. आम्ही नसेल जाऊ शकत तर तसेही सांगा. आम्हाला येथे थांबायचे नाही. रक्षकाने माझे नाव विचारले. मी ते एका कागदाच्या तुकड्यावर लिहून दिले. ते त्याने आतील सुपरिटेंडंटला कळवले व बाहेर आला. आम्ही किल्ल्यात जाऊ शकतो, परंतु आम्ही कोठे किल्ल्यातील पाण्याला स्पर्श करू शकत नाही असे आम्हाला सांगण्यात आले आणि आम्ही हुकुमाचे उल्लंघन तर करीत नाही हे पाहण्यासाठी एक सशस्त्र सोजिराला आमच्यासोबत जाण्याचा हुकूम देण्यात आला. जी व्यक्ती हिंदूला अस्पृश्य आहे ती व्यक्ती पारशालाही अस्पृश्य आहे हे दाखवून देणारे हे एक उदाहरण मी दिले होते. या उदाहरणावरून दिसून येईल, हिंदूला जो अस्पृश्य आहे तो मुसलमानालाही अस्पृश्य आहे. 5. पुढील प्रकरण देखील तितकेच प्रबोधक आहे. हे प्रकरण काठियावाडमधील एका खेड्यातील अस्पृश्य शाळा मास्तराचे आहे. ते श्री गांधी प्रकाशित करीत असलेल्या नियतकालिकात यंग इंडियाच्या दिनांक 12 डिसेंबर 1939 अंकात आलेल्या पुढील पत्रात सांगण्यात आले आहे. नुकत्याच बाळंत झालेल्या त्यांच्या पत्नीला औषधोपचार करण्यासाठी हिंदू डॉक्टरचे मन वळवण्यात किती अडचणी आल्या आणि औषधोपचाराअभावी पत्नी व मूल कसे दगावले हे त्यातून सांगितले आहे. त्या पत्रात म्हटले आहे,
या महिन्याच्या 5 तारखेला आम्हाला मूल झाले. 7 तारखेला ती आजारी पडली व तिला जुलाब होऊ लागले. तिच्या प्राणशक्तीला उतरती कळा लागली असे वाटले. तिच्या छातीत आग होऊ लागली. तिला श्वास घेणे अवघड झाले. बरगड्यांत तीव्र वेदना होत होती. मी डॉक्टरला बोलून आणण्यास गेलो, परंतु हरिजनांच्या घरी आपण येऊ शकत नाही असे तो म्हणाला. तो मुलाला तपासायलाही तयार नव्हता. मग मी नगरशेठ व गिरीशिया दरबारात गेलो व मला मदत करण्याची याचना केली. नगरशेठने मी त्याची 2 रुपये फी देईन अशी त्या डॉक्टरला हमी दिली. मग डॉक्टर आला, परंतु तो हरिजन वसाहतीच्या बाहेरच त्यांना तपासेल या अटीवर. मी वसाहतीच्या बाहेर माझ्या पत्नीला नूतन जन्मलेल्या बाळासह नेले. मग त्या डॉक्टरने एका मुसलमानाकडे त्याचा थर्मामीटर दिला. त्याने तो मला दिला. मी तो माझ्या पत्नीला दिला व तो लावून झाल्यावर त्याच पद्धतीने परत केला. रात्रीचे सुमारे 8 वाजले होते. डॉक्टरने दिव्याच्या प्रकाशात थर्मामीटर पाहून म्हटले, पेशंटला न्यूमोनिया झाला आहे. मग डॉक्टर निघून गेला व त्याने औषध पाठवून दिले. मी बाजारातून थोडी मोहरी आणली व रोग्यावर तिचा उपचार केला. मी 2 रुपये फी दिली तरी डॉक्टरने नंतर तिला पाहण्यास नकार दिला. रोग घातक आहे आणि केवळ ईश्वरच आम्हाला मदत करील. माझ्या आयुष्यातील दीप विझून गेला. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ती सोडून गेली. अस्पृश्य शाळा मास्तरचे नाव देण्यात आलेले नाही. तसेच डॉक्टरच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. बदला घेतला जाईल या भीतीपोटी त्या अस्पृश्य मास्तराच्या विनंतीवरून तसे करण्यात आले. वस्तुस्थिती निर्विवाद आहे. कसल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. सुशिक्षित असतानाही डॉक्टरने थर्मामीटर लावायला आणि चिंताजनक परिस्थितीत आजारी स्त्रीवर उपचार करायला नकार दिला. तिच्यावर उपचार करण्यास त्याने नकार दिल्यामुळे ती स्त्री मरण पावली. त्याच्या व्यवसायाला बंधनकारक असलेल्या वर्तणूक नियम बाजूला सारताना त्याच्या मनाला कसलीही टोचणी लागली नाही. एखाद्या अस्पृश्याला स्पर्श करण्यापेक्षा हिंदू अमानुष बनणे पसंत करील. प्रकरण 6. यापेक्षा अधिक काही सांगणारा आणखी दुसरा एक प्रसंग आहे. श्री इंदुलाल याज्ञिक यांच्या अध्यक्षतेखाली कासारवाडी, दादर, मुंबई येथे दिनांक 6 मार्च 1938 रोजी बंग्यांची एक सभा भरवण्यात आली होती. या सभेत एक बंगी मुलाने पुढील शब्दात त्याचा अनुभव कथन केला होता. 1933 मध्ये मी व्हर्नेक्युलर फायनल परीक्षा पास झालो. मी 4थ्या इयत्तेपर्यंत इंग्रजी शिकलो होतो. शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीकडे अर्ज केला, परंतु रिकामी जागा नसल्यामुळे मला नोकरी मिळाली नाही. मग मी मागासवर्ग अधिकारी अहमदाबाद यांच्याकडे तलाट्याचे काम मिळवावे म्हणून अर्ज केला. त्यात मला यश आले. दिनांक 19 फेब्रुवारी 1936 रोजी खेड जिल्ह्यातील बडोदा तालुक्याच्या मामलेदाराच्या कार्यालयात तलाठी म्हणून माझी नेमणूक झाली. माझे कुटुंब मुळात गुजरातमधून जरी आले होते तरी मी यापूर्वी गुजरातमध्ये कधीच गेलो नव्हतो. तेथे जाण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. तसेच सरकारी कार्यालयांमध्येही अस्पृश्यता पाळली जाईल हे मला माहीत नव्हते. याशिवाय माझ्या अर्जात मी हरिजन असल्याची वस्तुस्थिती नमूद केलेली होती व त्यामुळे मी कोण आहे हे कार्यालयातील माझ्या सहकाऱ्यांना अगोदरच कळले असेल अशी माझी अपेक्षा होती. असे असल्यामुळे तलाट्याच्या पदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी मी जेव्हा स्वतः उपस्थित झालो तेव्हा मामलेदाराच्या कार्यालयातील कारकुनाचा आविर्भाव पाहून मला आश्चर्य वाटले. त्या कारकुनाने तिरस्काराने विचारले, तू कोण आहेस? मी उत्तर दिले, सर मी हरिजन आहे. तो म्हणाला, हो, दूर अंतरावर उभा राहा. तू माझ्या इतके जवळ उभे राहिल्याचे धारिष्ट केलेस तरी कसे? तू ऑफिसमध्ये आहेस. तू जर बाहेर असतास तर मी तुला 6 लाथा आणल्या असत्या. काम करायला इथे येण्याचा एवढा उद्धटपणा तरी. त्यानंतर त्याने माझे सर्टिफिकेट आणि तलाठी म्हणून झालेल्या माझ्या नेमणुकीची ऑर्डर खाली जमिनीवर ठेवायला सांगितली. त्यानंतर त्याने ती कागदपत्रे उचलली. मी जेव्हा बोरसद येथे मामलेदार कचेरीत काम करीत होतो तेव्हा पिण्याचे पाणी मिळवण्याच्या बाबतीत मला मोठ्या अडचणींचा अनुभव आला. ऑफिसच्या व्हरांड्यात पिण्याचे पाणी भरलेले कॅन ठेवलेले असायचे. या पाण्याच्या कॅनचा इन्चार्ज एक पाणीवाला होता. माझ्या वापरासाठी एक छोटे गंजलेले भांडे ठेवण्यात आले होते. माझ्याशिवाय त्याला कोणी स्पर्श करीत नसत किंवा ते धुत नसत. या भांड्यात पाणीवाला मला पाणी वाढत असे, परंतु पाणीवाला हजर असला तरच मला पाणी मिळायचे. या पाणीवाल्याला मला पाणी देण्याची कल्पना आवडली नाही. मी पाण्यासाठी येतोय असे पाहून तो सटकून जाण्याची तजवीज करायचा. परिणामी मला पाणी वाचून दिवस काढावे लागायचे. पिण्याला पाणी मिळाले नाही असे दिवस काही थोडके नव्हते. अशाच अडचणी माझ्या राहण्याच्या जागेबाबतीतही होत्या. मी बोरसदामध्ये परका होतो. कोणत्याही सवर्ण हिंदूने मला भाड्याचे घर दिले नसते. बोरसदचे अस्पृश्य माझ्या दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे क्लर्क म्हणून राहण्याचा प्रयत्न ज्यांना आवडत नव्हता अशा हिंदूंची
इतराजी होईल या भीतीपोटी मला भाड्याची खोली द्यायला तयार नव्हते. जेवणाच्या बाबतीत तर आणखीनच मोठ्या अडचणी होत्या. माझे जीवन मिळेल अशी एकही जागा नव्हती किंवा कोणी व्यक्तीही नव्हती. सकाळ संध्याकाळ मी भजी विकत घ्यायचो, गावाबाहेर एखाद्या जागी जाऊन खायचो, येऊन रात्री मामलेदाराच्या ऑफिसच्या व्हरांड्याच्या फरसबंदीवर झोपायचो. अशा प्रकारे मी 4 दिवस काढले. हे सर्व मला असे झाले. मग मी जनरल या माझ्या वाडवडिलांच्या गावी राहायला गेलो. ते बोरसदापासून 6 मैलांवर होते. दर दिवशी मला 11 मैल चालावे लागायचे. हे 1.5 महिना चालले. त्यानंतर मामलेदाराने मला एका तलाट्याकडे काम शिकायला पाठवले. हा तलाठी जनरल खापूर आणि सैजपूर या 3 गावांचा इन्चार्ज होता. या तलाट्याबरोबर जनरलमध्ये मी 2 महिने होतो. त्याने मला काहीही शिकवले नाही. मी एकदाही ग्राम कार्यालयात प्रवेश केला नाही. विशेष गावप्रमुख शत्रुवत विरोधी होता. एकदा तो म्हणाला, अरे तुझा बाप झाडूवाला, तुझा भाऊ झाडूवाला, ते गाव कचेरी झाडतात आणि तू आमच्या बरोबरीचा असल्यासारखा ऑफिसात बसायला बघतोस. खबरदार, नाहीतर हे काम दे सोडून. एके दिवशी त्या तलाठ्याने गावाच्या लोकसंख्येचा तक्ता तयार करण्यासाठी मला सैजपूरला बोलावून घेतले. जनरलवरून मी सैजपूरला गेलो. गावप्रमुख आणि तलाठी ग्राम कार्यालयात काहीतरी काम करीत असल्याचे मी पाहिले. मी गेलो, कार्यालयाच्या दाराजवळ उभा राहिलो व त्यांना नमस्कार केला, परंतु त्यांनी दखल घेतली नाही. सुमारे 15 मिनिटे मी बाहेर उभा राहिलो. मी अगोदरच जीवनाला कंटाळलो होतो आणि माझी अशी अपेक्षा व मानहानी करण्यात आल्यामुळे मला राग आला होता. मी तेथील एका खुर्चीवर बसलो. मला खुर्चीवर बसलेला पाहून गावप्रमुख व तलाठी मला काहीही न बोलता मुकाट्याने निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात लोक येऊ लागले व लवकरच माझ्या सभोवती मोठा घोळका जमा झाला. हा घोळका ग्राम ग्रंथालयाच्या ग्रंथपालाने आणला होता. एका सुशिक्षित व्यक्तीने हा घोळका का आणावा तेच मला समजू शकले नाही. नंतर मला समजले की ती खुर्ची त्याची होती. अत्यंत घाणेरड्या शब्दात त्याने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. रावणीयाला उद्देशून तो म्हणाला, या भंग्यांच्या घाणेरड्या कुत्र्याला खुर्चीवर बसायची परवानगी कोणी दिली? रावणीयाने मला खुर्चीवरून उठवले व ती खुर्ची माझ्यापासून दूर नेली. मी जमिनीवर बसलो. त्यावर तो ग्राम कार्यालयात घुसला आणि त्याने मला घेरले. रागाने बेभान झालेला तो भयानक जमाव होता. कोणी मला शिव्या देत होते, कोणी मला धैर्याने म्हणजेच तलवारीसारखी धारदार हत्यार कापून खांडोळी करू असे धमकावत होते. मला क्षमा करा, माझ्या दया करा अशी मी त्यांना विनवणी केली. त्या जमावावर काही परिणाम झाला नाही. माझा बचाव कसा करावा हे मला समजत नव्हते, परंतु माझ्यावर गुदरलेल्या संकटाविषयी तसेच जमावाने जर मला ठार मारले तर माझ्या शरीराची उत्तरक्रिया कशी करावी याविषयी मामलेदाराला लिहावे अशी कल्पना माझ्या मनात आली. त्या प्रसंगी मला अशी आशा वाटत होती की प्रत्यक्षात त्यांच्याविरुद्ध मामलेदाराला कळवतोय हे जर जमावाला कळले तर तो हात आवर्ते घेईल. मी रावणीयाला कागद द्यायला सांगितले. त्याने तो दिला. मग मी माझ्या फाउंटन पेनने त्यावर मोठ्या ठळक अक्षरात पुढील पत्रे लिहिले. हेतू हा की ते प्रत्येकाला वाचता यावे. प्रति मामलेदार तालुका बोरसद महोदय, आपल्या सेवेशी परमार कालिदास शिवराम याचा साष्टांग नमस्कार. आपणास नम्रपणे कळवतो की आज माझ्यावर मृत्यूचा घाला पडत आहे. माझ्या आईबापाचे मी जर ऐकले असते तर असे घडले नसते. माझ्या मृत्यूची बातमी माझ्या आईवडिलांना कळविण्याची कृपा करावी. ग्रंथपालाने मी जे लिहिले होते ते वाचले व ते लगेच फाडून टाकायला मला सांगितले. मी तसे केले. त्यांनी माझ्यावर अगणित अपशब्दांचा बडीमार केला. आमचा तलाठी म्हणून तुला आम्ही म्हणावे अशी तुझी इच्छा आहे काय? तू भंगी आहे आणि तरी तू कार्यालयात प्रवेश करून खुर्चीवर बसणार? मी दयेची भीक मागितली आणि पुन्हा असे होणार नाही असे वचन दिले. मी काम सोडून देण्याचेही वचन दिले. जमाव निघून जाईपर्यंत व तलाठी व मुखिया येईपर्यंत संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत मला तेथे बसून ठेवले. मी 15 दिवसांची रजा काढली व मी माझ्या आईवडिलांकडे मुंबईला परत आलो. नमो बुद्धाय. जय भीम. Please like, share and subscribe to my YouTube channel. Thank you.